मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि जालना शहरासह 12 गावांसाठी प्रस्तावित ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या विहीर खोदकामास खडकपूर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात प्रारंभ झाला असून हे काम बंद करण्यासाठी देऊळगाव राजा या ठिकाणी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली आहे। आम्हाला पाणी द्या असा ठराव येत्या 26 जानेवारी रोजी दोन्ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत घेणार आहे। तसेच पाण्यासाठी गावागावात जनजागृती करण्यात येणार आहे। येत्या 28 जानेवारी रोजी बसस्थानक चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देखील देण्यात येणार आहे। अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून खडकपूर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रास प्रारंभ झाला, त्या कामाला बंद करण्यात आले। विशेष पाण्याच्या या महत्त्वपूर्ण समस्यावर बीजेपी आणि शिवसेनेच्या वतीने मौन धरण्यात आलं होतं। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा आणि जालना शहरासह 12 गावांसाठी प्रस्तावित ग्रीड पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती। सत्तेचा दुरुपयोग करून मंत्री लोणीकर यांनी पाणी मराठवाड्यात नेण्याचा कट रचला म्हणून मातृतीर्थ मतदारसंघातील नागरिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत 23 जानेवारी रोजी सुरू असलेल्या विहिरीचं काम बंद करून चेतावणी दिली। यावेळी काही वेळ तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी मध्यस्थी करत तणाव कमी केलाय, तर 28 जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन सर्व पक्षांच्या वतीनं करण्यात आलं। बबनची दादागिरी चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही। आता मंत्रालयात बोलू का सेक्रेटरीला? अरे मी काय म्हणतो ऐकून घ्या पहिले। पाण्याचं आरक्षण झालं नाही। देऊळगाव राजाच्या नगरपालिका 20 कोटीची योजना झाली, पाण्याचं आरक्षण झालं नाही। सिंदखेड राजा नगरपालिकेत 25 कोटीची योजना झाली, पाण्याचं आरक्षण झालं नाही। आमचं प्राधान्यानं पहिलं आमचं आरक्षण झालं पाहिजे आणि त्यानंतर जर पाणी उरलं मग नाही तुम्ही, ही आमची भूमिका आहे। वरपर्यंत पोहोचा। ऐका ऐका ऐका, उरल्याच्या नंतर कसं काय द्यायचं? थांबरे बाबा, आणि दुसरं आता 1 मिनिट, 5 गावाची निवडणूक, 5 गावाची निवडणूक चालते, 5 गावाची। आज आम्ही तुम्हाला अत्यंत सभ्य भाषेमध्ये एक जे आहे तुम्ही एकदम खालचे डेप्टी इंजिनियर असेल, ही भावना तुम्ही तुमच्या प्राधिकरणाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पोस्ट करा, कलेक्टरला पोस्ट करा जालन्याच्या, की त्या लोकांचं म्हणणं आहे की पहिलं पाणी ऐका, पहिलं पाणी जे त्यांचे प्रस्ताव आहेत आरक्षणासाठी ते झाले पाहिजे आणि मग उरलं तर तुमचा भाग आहे। तुम्ही आमचा रेकॉर्ड पाहताय फक्त कागदावर, आणि कागदावर पाणी अवेलेबल दिसतं म्हणून तुम्ही योजना मंजूर करून देताय। 2 महिन्यात आचारसंहिता लागणार आहे। या
पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. चालणार नाही. बबनरावचं करायचं काय? बबनरावचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या लक्ष्मी नमन गोविंदा. आणि त्यांनाही सुचायचं कसं वासी म्हणजे एवढी घनिष्ठ बुद्धी आली कशी मला कळत नाही याच्यामध्ये की कारण काय जेणेकरून त्यांना 20-25 लिटर पाणी मिळतं. आणि विषय झाला की याच्यामध्ये त्यांचा एक दुसरा घाट असा आहे की जे एवढं फाट कारण काय आता पुढच्या महिन्यामध्ये आजीविका लागणार आहे उद्घाटन करून घ्यायचं आणि ठेकेदाराकडनं कमी 1000 कोटीचा 500 200 परंतु आपलं काय आपलं रोपट आहे. रोपट म्हणून पाणी जर समजा एक पाण्याच्या दृष्टिकोनामध्ये आपण इथं आलो आहोत जे तलाव झालेला आहे आपण पाहतो पाणी रिझर्वेशन कोटा कोणता राहणार आपल्याला आणि राहिला तो परत सोडून द्यायचा. आता समजा पाणी मागे सोडलं नसतं काही खडकपुरामध्ये पाणी आलं असतं. लोकप्रतिनिधी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की दूरदृष्टी ठेवून आपण लांबे विचार मागलं पाहिजे की कोणत्या स्वार्थापोटी आपण कोणत्या गोष्टी करू नये या मताचं मी आहे. परंतु आपण जे पाहतोय आधी याच्यामध्ये 2-3 जाऊ नये कारण हा आपला लढा 2 दिवसाचा 2 आंदोलनाचा नाही तर किमान 10-20 आंदोलन हे आपल्याला ही योजना बाळगवण्यासाठी करावी लागणार आहे. परंतु आपल्याकडून कुठल्याच प्रकारे शांतता भंग होईल असं होऊ देऊ नये. त्यांचं एकंदर लक्षण बघता सन्माननीय जे चौधरी साहेब प्रतिनिधी पाठवलेले खोलते साहेब त्यांचा डिपार्टमेंटचा काही संबंध बरेच दिसत नाही. त्या डिपार्टमेंटनं त्यांना मुद्दाम इथं पाठवलंय मग आपलं त्यांना चोप द्यावा आणि हे प्रकल्प हे आंदोलन चिरडलं जावं. हे एक सुपीक डोक्यातून निघालेल्या कल्पना असतात मित्रांनो. आपला बॅलन्स जाऊ देऊ नका. आपल्याला शांततेनं अतिशय मोठे आंदोलन उभारायचे. त्याच्यामुळे कृपया ह्या काही जे जाणीवपूर्वक ह्या अधिकारी खटगुळ अधिकारी इथं पाठवले जातात आणि आपल्याकडून असे काही आंदोलन भरकटवले जातात की त्या आंदोलनाचा निश्चितपणानं हे आंदोलन एकदा चिरडफाक केली की त्या चोरांना याची संधी निश्चितपणाने मिळणार आहे. म्हणून आपण सर्वच लोक जाणते मंडळी या आंदोलनात असल्यामुळं या आंदोलनाची दिशा भरकटणार नाही. आपल्या संख्येनं आपली संख्या वाढवून आपल्याला या आंदोलनाचं खरोखर फलित करून घ्यायचंय. म्हणून निश्चितपणाने या आंदोलनात आपण सर्व मंडळी जाणते मंडळी शांततेचा भंग होणार नाही आणि आंदोलन निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने रेटायचंय. या सर्व गोष्टीबाबत आपले आताचे युवा नेते प्रदीपरावजी नागरे हे आपल्याला आवाहन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अशरफ पटेल, NTV न्यूज मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा.